लाला माची मॅन ऑफ द मॅच आणि 1000 रुपये राजेश पाटील यांच्याकडून. तुम्ही गजाशेठ, गजाशेठ कोण आहे? राईचा गजाशेठ आहे. आणि नयनाना 500 रुपये अशोक राऊत असतील. तो आणि अशोक राऊत तू रे स्कोरिंगला म्हणजे जा. किरणकडे 1000 रुपये. मी गजाज शेख तुमचे 1000 रुपये किरणकडे दिलेले आहेत. प्रफुल्लला 200 रुपये आणि नितीनला 400 रुपये. मी 1000 रुपये किरणकडे दिलेले आहेत. चला चला मॅच स्टार्ट करा प्लीज, कारण सेमीफायनल, फायनल आणि फायनल आम्हाला 5 ते 4 ओव्हरची खेळवायची आहे. प्लीज घाई करा. चला चहा आलेला आहे, चहा सर्वांपर्यंत पोहोचवला जाईल. ही देखील बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्याची ही लढत आपण पाहतो या ठिकाणी. भालकुम वर्सेस उमेलमान. मॅच ऑन. पंचांचा इशारा येतोय. ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. या ठिकाणी हा देखील सामना 4 षटकांचा असेल. पंचांनी नोंद घ्यायची आहे आणि 35चा गोलंदाज तुम्हाला वापरता येणार नाही. दुसरा उपउपांत्य फेरीतील सामना. पहिला चेंडू फक्त बॅकफुटला जाऊन चेंडूला फ्लिक केलं गेलं स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि या 2 धावा. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर 2 धावा. 1 शॉटचा इशारा पंचांचा, म्हणजे 1 धावी नोंदवली जाईल. लाईव्ह टेलिकास्ट जो कॅमेरा आहे त्या स्टँड खाली बसू नका प्लीज. लाईव्ह टेलिकास्ट कॅमेरामॅनच्या स्टँड खाली बसू नका विनंती करतोय. यावेळेस ऑफ साइडला कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. देवेन येतो चेंडूला फील्ड करण्यासाठी. पुन्हा एकदा 2 धावा. मागचा सामना उमेलमान संघ देखील लक्षात ठेवा या मैदानावर जेतेपद घेणारा संघ आहे हे विसरता कामा नाहीये. घोडबंदर वर्सेस उमेलमान आपण तो सामना पाहिला होता आणि जवळपास गोल्डन षटकार सचिन पाटील. आज हा खेळाडू इन आहे का उमेलमान टीम मध्ये? आज सचिन नाही आहे. यावेळी ड्राईव्ह केलं. कव्हर ड्राईव्हचा फटका सचिनच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. स्ट्रगल करतोय क्षेत्ररक्षक, मात्र चकवा देतोय त्या ठिकाणी. चेंडू पहा अजूनही मिळत नाहीये. अजूनही चेंडू फील्ड होत नाहीये. फेकी पर्यंत 3 आणि 3 ला कन्वर्ट केलं 4 मध्ये. चौकार.
धन्यवाद भरत राऊत. सर्वांचं सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्वांना चहाची व्यवस्था आमच्या कॉमेंट्री बाजूचा डाव्या बाजूला केलेली आहे. ज्या कोणाला चहा हवा असेल तर कृपा करून इथे बाजूला या आणि चहा पिऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. ज्ञानेश्वर सुरेख फटका नक्कीच जातो मिडअप क्षेत्रामध्ये. थोडीशी मिसफील्ड, मात्र चेंडू अजून हातात सापडले नाहीये. बघता बघता या दोनदा पूर्ण झालेत. ज्ञानेश्वर वय वर्ष 63, गेले कित्येक वर्ष आपल्या या संघामध्ये स्थान कायम ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर वय वर्ष 63 आहेत आणि एवढ्या वर्षाचा अनुभव कुठल्याही मैदानात असू दे, कुठल्याही खेळाडू समोर असू दे, नक्कीच चांगले दर्जेदार उत्तम दर्जाची गोलंदाजी त्यांच्याकडून नक्कीच होत असते. सचिन आणि नागेश एस्ट्रीनच्या मागे उभे असलेले जबरदस्त साईनाथ. लेफ्ट गोलंदाज स्टेप आउट खेळले. बघायचा फटका, चेंडू हवेमध्ये आहे. यस, विक्रम आहेत आणि झेल सुटतोय आणि दोन्ही पायाच्या मधून चेंडू निघून जातो. 4 धावांसाठी हा येतो नशिबवान चौकार असं म्हटलं हरकत नाहीये उमेदमान संघाला. डीजे नसती हा झेल झाला असता नक्कीच 4 धावा देखील वाचल्या असता, गडी देखील बाद झाला असता. मग थोडं उलटं घडलं, झेल सुटतो, चेंडू दोन्ही पायाच्या मधून निघतो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. हा येतो नशिबान चौकार. पुन्हा असते आणि स्टेप आउट जातो तो चेंडू होतो समोर सीमारेषेच्या बाहेर. हा येतो दमदार ब्रँडेड षटकार, 6 धावा. नक्कीच चेंडू तिथे आतमध्ये गेलेला आहे. आतमध्ये कोणी जाऊ नका, तिकडे मोठा डॉबरमॅन कुत्रा आहे आणि तिकडे जर नक्कीच तिथे सावधगिरी बाळगा. आतमध्ये कोणी जाऊ नका आणि रिस्क घेऊ नका.
19 धावा शतक संपल्यानंतर पहिलं मात्र महत्वाचं म्हणजे काय एकही गडी बाद नाही हे महत्वाचं आहे उमेदमान संघासाठी. नक्कीच जे पी देखील समोर आमचे जुडले होते मगाशी समोर सामना बघत आहेत संघनायक आहेत मात्र 19 धावा प्रत्येक शतकामध्ये जर मारल्या तर नक्कीच 80-85 धावा देखील नवीन तिकडे धावू नका नवीन चेंडू नवीन घेतलेला आहे टेन्शन घेऊ नका 19 धावांचा नक्कीच जर असं टार्गेट ठेवलं तर नक्कीच 80-85 धावा देखील 4 शतकामध्ये उमेदमान संघ पोहोचू शकेल किंवा 75. मग समोर देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे बालकुम संघ देखील चांगले संघ आहे आणि गोलंदाज देवेंद्र येतोय नंबर 2चा गोलंदाज. सुरेख चेंडू यस मात्र एसटे उद्ध्वस्त करतोय दोन्ही बेल्स आणि चेंडू बघा एसटी रक्षक हातामध्ये जातोय सुरेख एसटी रक्षक आणि पहिला इथे गडी बाद होतोय नागेश. जोरदार आवाज डीजेचा धन्यवाद डीजे. मात्र आवाज जितेंद्र गावात मालजीपाडा गावात उमेदमान गावात असं पोचत आहे नक्कीच जोरदार आवाज साऊंड सिस्टमचा. मात्र त्यांना बायपास सर्जरी झालेले आहे तर डीजेच्या बाजूला येऊ नका भरपूर जोरदार आवाज आहे लांब जा डीजे पासून 100 फूट लांब राहा तुम्ही. नक्कीच पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय कोणाचा बरं आहे देवेंद्र शेपीसाठी. सुरेख चेंडू हवेमध्ये बघायचा नितीन चेंडू खाली आहे जेल सुटतोय जीवदान भेटतंय मिळतील 2 धावा. भगवान शांताराम भोईर बघा यायचं 1 मिनिट बघा भगवान भोईर साहेब तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये या साऊंड सिस्टम जोरात आहे तुमचा लक्ष नसेल तर तुम्हाला हात दाखवता या. देवेंद्र पुन्हा एकदा सज्ज जेपी साठी. सुरेख चेंडू हलकासा कट चेंडू पॉइंट सर्कलच्या आतमध्ये चेंडू आडला राकेश चेंडू खाली आहे मिळतील फक्त आणि फक्त 1 धाव संख्या एकूण धाव संख्या झालेली ती 22 गडी बाद 1. हा सामना सुरू उमेदमाल मास्टर्स वर्सेस बालकुम मास्टर. बघा कोण सामना जिंकतो. एका बाजूने मीरा बाईंद्र संघ पुढे वाटचाल केलेला आहे मुर्दा संघ जय धाराई मुर्दा संघ विजय झालेला जबरदस्त बॅटिंग लाला माची यांनी केलेली आहे. संतोष भोईर एसट्यांच्या मागे आहेत एसटी रक्षक थोडे रनअप चुकले आणि थोडं परतावं लागेल देवेंद्रांना. आपली सामन्याचे पंच MC पंच अशोक राऊत साहेब फ्रॉम नवगार एक लिजंड खेळाडू आहेत ऑलराऊंडर खेळाडू आहेत MC पंच. लो फुलटा चेंडू घेतलेला बघायचं आहे चेंडू खाली साईनात थोडे कमी पडले होताना मात्र मिळतील या 2 धावा. नितीन हजारे विक्रम साईनाथ असे फिल्डर समोर आपल्याला दिसत आहेत आणि नक्कीच हा संघ आणि तो संघ दोन्ही समान ताकदीचे संघ आहेत. मात्र कोण संघ जिंकेल मात्र ही बक्षीस फेरी पात्र हा सामना आहे. तर कालच्या दिवसामध्ये ओळा संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला आहे आणि शेवटचा चेंडू असेल शतकातील चांगली गोलंदाजी केलेली आहे देवेंद्र यांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडू गडी बाद धाव संख्या एकूण धाव संख्या 24 गडी बाद 1. मुर्दा संघ तिथे बसलेला आहे त्या ठिकाणी पाण्याचे जार पोचवा प्लीज आयोजकांना विनंती करतोय 2 पाण्याचे जार. मुर्दा संघ जिथे बसलेला आहे विजय शेठ गोविंद पाटील स्टँड मात्र तो स्टँड आपण पाहतोय की जो जवळ आहे
हातामध्ये चेंडू असल्या कारणास धावा सुटले आणि JP धावबाद झालेले आहेत. जास्त काय करू शकले नाही आपल्या संघासाठी. 2 गडी बाद, धाव संख्या 24. मात्र सतत संपलेले आहे दुसरं. चांगली गोलंदाजी देवेंद्रची फक्त आणि फक्त 5 धावा देऊन एक रनरच्या जोरावरती आणि एक बोल्ड पहिल्या चेंडूवर केला होता. मात्र पहिल्या चेंडूवरती आणि लास्टच्या चेंडूवरती रनआउट केला JP यांना. विक्रम येतोय. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी विक्रम यांची. भरपूर खेळाडू नाहीत आज. भूषण भोईर नाही आहेत. खास करून अविनाश काबडेला मिस करतो. अविनाश नाही येत आज. वेगवान गोलंदाज. धन्यवाद सर. सामना 4 शतकांचा आणि नक्की त्या 4 शतकामध्ये कमीत कमी 50च्या पलीकडे धावा पाहिजे उमेदमान संघाला. नवीन फलंदाज मुकेश पाटील. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडं लांब आहे. नितीन आजरे अगदी फटका सेफ लँडिंग करतो. सर्कलच्या आतमध्ये फटका होता. मिळतील या फक्त आणि फक्त 2 धावा. एक 2 धावा चालतील. मात्र डॉट चेंडू चालणार नाहीयेत. समोर चांगला संघ आहे. मात्र त्या समोर संघाला कमीत कमी 45 ते 50 ते 55 धावा जिंकण्यासाठी दिल्या पाहिजे. मग असे साईना त्यांनी पहिल्या चेंडूपासून ते अंतिम चेंडूपर्यंत 5 शतक त्यांनी नाबाद खेळले. चांगली खेळली आणि भरपूर थकले होते. तरी देखील थकवा त्यांच्या चेहरा दिसला नाही मला. कारण त्यांना स्टॅमिना बघा. वय वर्ष 49. राकेशला थोडी इथे फिल्डिंग थोडी चेंज केलं. राकेश आलेले सर्कलच्या आतमध्ये ऑन साईडला आमच्या समोर आलेले आहेत. राकेश भोईर. सुरेख चेंडू होता. सुरेख फटका. मात्र 1 ते 2 पावलं कमी पडले. स्ट्राईकला थ्रो केला. मात्र आरामात 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मिळतील फक्त 2 धावा. एक 2 धावा चालतील. मात्र चेंडू डॉट जाता कामा नये हेच महत्वाचं आहे. मात्र दोन्ही संघ तल्ले बुल्ले आहेत. समान ताकदीचे आहेत. धाव संख्या 28. आगरी गोळी सामाजिक संस्था अंतर्गत पांजू गाव पंचायत मंडळ पांजू आणि यांच्या वतीने स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि सर्वांचं देखील सुस्वागतम. हार्दिक स्वागत आहे सर्व संघांचं, सर्व पाहुण्यांचं. आणि ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे त्यांचं देखील सर्वांचं धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम दरवर्षी राहू द्या. आणि खास करून भरत राऊतचं प्रेम भरपूर आहे. जे मंडळाचे खेळाडू आहेत, ते संघाचे खेळाडू आहेत, ते सर्व काही पदाधिकारी आहेत, त्यांनी देखील आपल्या या स्पर्धेसाठी मदतीचा हात पुढे घेतलेला आहे. त्यांचे देखील सर्वांचं धन्यवाद. काहीसा कानमंत्र दिलेला आहे. मात्र येणारा चेंडूचे कसा खेळला पाहिजे आपण. विक्रम यांच्या धावा सुरूच आहेत. धावा येत आहेत. सुरेख चेंडू. सुरेख फटका बघायचा. किती धावांचा फटका असेल. एकदा कंप्लीट झालेले आहेत आणि चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हा सुंदर चौकार. गावदेवीचं नक्कीच प्रत्येक गावामध्ये गावदेवीचं मंदिर आहेतच. मात्र ते गावदेवीचा आशीर्वाद सर्वांना लाभलेला आहे. आणि नेहमीच पाठीची आई आपल्या असतेच. गावदेव आई. नक्कीच आपण वळ चालू सामन्याकडे. चौकार आल्यानंतर धावसंख्या झालेली ती 34 धावा. चांगली धावसंख्या मांडली जाईल. या मतलब जबरदस्त आक्रमक फलंदाजी सचिन पाटील. सुरेख चेंडू. सुरेख फटका बघायचा. हा आहे दमदार ब्रँडेड षटकार. मिळतील या 6 धावा.
सुरेख अप्रतिम फटका सचिनांच्या बॅटमधून आलेला आणि मगाचा बघा मुकेश लगेच शूट झालेला आहे आणि जबरदस्त या धाव संख्या 42 झालेल्या आहे. विक्रमवरती आक्रमण केलेलं आहे. 2-2-2 चौकार षटकार आणि पुन्हा 2 जबरदस्त फटकेबाजी केलेली आहे. सचिन यांनी सलामीला गेलेले सचिन 18 धावा आलेल्या आहेत विक्रम यांच्या गोलंदाजीवरती. ज्ञानेश्वर 19 धावा आणि फक्त 5 धावा देऊन देवेंद्र 39 धावे धाव संख्या 42 आणि 39 धावेवरती वैयक्तिक खेळत आहे सचिन. गुड बॅटिंग सचिन. आता मागच्या सामन्यातील हिरो 9 चेंडू 37 धावा ज्याने केल्या तोच मुकेश पाटील. शेवटचे 6 चेंडू मध्ये किती धावा करतील हे दोन्ही फलंदाज अगदी जबरदस्त फलंदाज आहेत मुकेश आणि सचिन. आणि अंतिम शतक कोण घेऊन आले आहेत? नितीन हजारे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये किती कमीत कमी धावा देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल नितीन यांचा. आणि समोर फलंदाज आहेत सचिन आणि मुकेश. सुरेख चेंडू यॉर्कर चेंडू होता देवेनाथ आणि चेंडू थोडा उशिराने उचलतो बघायचा इथे सचिन बाद. आणि चेंडू डॉट जातोय. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू होता नितीन यांचा. लो फुलटा चेंडू बघायचा आहे. यश अंपायर मिळतील 6 धावा. दमदार षटकार. पुण्याचा लो फुलटा चेंडू बघायचा आहे. साईनाथ तिथे आहे. चेंडू चांगला आडला गेलेला आहे. लगेच कॉलिंग होते आणि बघता या 2 धावा. चांगली रनिंग चांगली कॉलिंग होते. 51 धावा. अभिनंदन 51 धावा झालेल्या आहेत उमेदमान संघाच्या. 51 धावा. नक्कीच अजून 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडू किती धावा येतील येणारा वेळ आणि काळच सांगेल. मी मगाशी बोललो 40 ते 50 धावा तुम्हाला करायचे लागतील. मात्र चांगली धावसंख्या इथे केलेली आहे. त्याचा सियाचा वाटा 15 चेंडू 39 धावा. सचिन फुल फॉर्म मध्ये आहेत. 2 चौकार 2 षटकार 39 धावा. थकलेल्यानंतर स्वतः बाद झाले. दुसऱ्याला संधी मिळाली. नागेश जातोय. सुरेख फटका बघायचा आहे मुकेशच्या बॅटमधून आलेला आणि चेंडू आडला गेलाय. तिथे संतोष यष्टीरक्षक आहेत आणि या यश मिळतील 3 धावा. कुठेतरी मिस्टेक करतात आणि 3 धावा या तुम्हाला भोगदंड पडतोय. मात्र एक धाव महत्वाची आहे. एक धाव का महत्वाची आहे? जो कालचा सामना तुम्ही बघितला
ओळा वर्सेस जितेंद्र. ते एक धाव एक चेंडूमध्ये त्यांना करता आली नाही आहे जितेंद्र संघाला. मात्र एक धावायला किती महत्त्वाचा आहे. कालचा दिवस त्यांनी बघतला अनुभवला आणि एक चेंडूवरती एक धाव त्यांना झाली नव्हती आणि शेवटचा चेंडूवरती किती धावा येतील बघायचं आहे. नितीन वर्सेस नागेश. सुरेख चेंडू हलका स्लो चेंडू लागला होता. हलका सॉफ्टने फटका खेळून काढला. देवेने चेंडू उचलेपर्यंत बघायचं आहे. यश अंपायर आणि धावच्या रूपाने बाद होतो तो मुकेश पाटील. फक्त एकच धाव आलेली आहे. कमॉन डीजे.
सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. जेपी जयप्रकाश कॅप्टन. चांगली सुरुवात होते. 56 धावांचा पाठलाग करत असताना साईनाथ वर्सेस जेपी हा सामना. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता. यॉर्कर चेंडू होता. चेंडू आडला गेलेला आहे आणि नक्कीच सुंदर फिल्डिंग, सुंदर पैकी धाव समाधान. मात्र ही धाव 1-1, 2-2 धावा महत्वाच्या आहेत. मात्र आस्थिंग रन रेट बघितला 14च आहे. मात्र ह्या धावा किती कमी पडतील. कुठला गोलंदाज कंजूस आहे आपण बघूया की कुठला फलंदाज स्फोटक खेळाडू खेळेल आणि आक्रमक फलंदाजी करेल. यॉर्कर चेंडू पुन्हा एकदा जेपीने सुंदर अप्रतिम चेंडू बघायचा. चेंडू सापडत नाहीये. मात्र चेंडू सापडला असता कदाचित किंचित साईनाथ हा बाद झाला असता. मात्र दर्जाच्या गोष्टी आहेत. मात्र क्रिकेटमध्ये दर्जाला आपण ठरा नाही देत. मात्र बघायचं सुंदर अप्रतिम चेंडू टाकलेत आतापर्यंत. 3 चेंडू आणि 2च धावा. 56 धावा तुम्हाला करत 4 षटकामध्ये. सुरेख चेंडू आणि बॅटचा हलकासा स्पर्श करतोय. चेंडू आडला तो सर्कलच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी जेपी यांची. एकदम अगदी बैठा बांधा आहे. संघनायक आहेत आणि चेंडू पडल्यानंतर खालीच राहतो बघा. नक्कीच आज लग्नाचा वाढदिवस आहे. राजा घरत फ्रॉम मीरा गाव त्यांना देखील शुभेच्छा आहे. त्याच्यानंतर राकेश हरिराम पाटील यांचा देखील लग्नाचा वाढदिवस आहे. आणि सचिन पाटील फ्रॉम मुर्दा अप्पा त्यांचा देखील लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांना देखील शुभेच्छा. सुरेख फटका मारतो संतोष भोईर यांच्या बॅटमधून. चेंडू गेलेला कव्हर सीझनमध्ये आणि त्यादरम्यान थोडा उशीर होतोय. बघता बघता या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 1-1, 2-2 धावा चालतील. मात्र डॉट चेंडू जाता कामा नाहीये. जेपी सुंदर जबरदस्त आपल्या संघासाठी नेहमीच गोलंदाजी करत असतो. चांगली सुरुवात करतोय. उमेनमान वर्सेस बालकुमा सामना सुरू आहे. हा सामना सुरू आहे बक्षीस फेरी पात्र. मात्र हा जर सामना जिंकला तर पांजू गावातून तुम्ही रिकाम्या हातात जाणार नाही. आपल्या बोटीमध्ये ट्रॉफी तुम्ही घेऊन जाऊ शकाल. मात्र हा सामना तुम्हाला महत्वाचा आहे. थोडीशी गजास फिल्डिंग झालेली आहे. मात्र थ्रो व्यवस्थित नाहीये. बघायचं कोण धावबाद होतोय. मात्र संतोष भोईरला बाद केलेलं नाहीये. 3 धावा पडून काढलेल्या आहेत. धाव संख्या 8. मात्र 14 धावांचा आस्थिंग रन रेट आहे. आतापर्यंत फक्त 8 धावा झालेल्या आहेत आणि 6 धावांनी संघ मागे पडतोय. 56 धावांचा पाठलाग आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आमच्या बाजूला गुणलेखक राहीगावचे जावई पंकज जगदीश बाळाराम मात्र यांचे जावई आहेत. धाव संख्या 8. अठरा चेंडू आणि 48 धावांची गरज. बघा 8-8 कुठेतरी आकडा दिसतोय. मग झेल सुटला, चौकार गेला आणि षटकार आला. ज्या धावा तुम्ही जे मगाशीच मिसफील्ड भरपूर केल्या, ओव्हरथ्रो केले, मात्र या धावा तुम्हाला दिसल्या. मात्र 56 धावापर्यंत उमेदमान संघ पोहोचला. तुम्ही चांगली फिल्डिंग केली असते, झेल घेतले असते तर या धावा तुम्हाला 46 किंवा 40च्या आतमध्ये आडलेला गेल्या असत्या. मात्र तिथे जसं चांगलं दिसतं. मात्र चांगला फटका संतोष भोईर यांच्या बॅटमधून. सुरेख फिल्डिंग, मात्र चांगला फेकी येते. इथे मात्र चेंडू व्यवस्थित गॅदर करता आलं नाहीये. साई विजय स्पोर्ट्स संघाचे ओवळा संघाचे लेजेंडरी खेळाडू ज्याने अनेक वर्षापासून क्रिकेट 40+ क्रिकेट खेळले. जवळपास विचार केला ना मित्रांनो तर 1989 या मास्टर्स क्रिकेटचा उगम मात्र मला वाटतं विजयभाऊ 95 यस 95 पासून 1995 पासून मास्टर्स क्रिकेट खेळणारे विजय ठाकूर या ठिकाणी आलेले. त्यांचा यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय 40+ मास्टर्स पांजूच्या वतीनं. मी विद्याधर भोईर पांजू मास्टर्सचे अध्यक्ष यांना विनंती करतो आपण की आपण विजय ठाकूर यांचा आपण शुभ सन्मान करावा. मित्रांनो 1990 साली अरुण कुमार वैद्य पटांगण राई इथून 40+ ची सुरुवात. त्यानंतर मात्र 95 साली विजय दादांना ते क्रिकेट जॉईन केलं. त्यांचे इथे आगमन, हार्दिक स्वागत, वेलकम. संतोष भोईर बाद झालेले. मात्र
1 मे 1989 रोजी भरत 90 नाही 89 नक्कीच आज 35 वर्ष झालेले आहेत या मास्टर्सच्या स्पर्धेला. विनोदजी म्हात्रे स्थानिक नगरसेवक माजी सभापती. रायगावतून सुरुवात झाली 1 मे 1989 रोजी. तेव्हापासून भगवान पाटील तेव्हापासून आहेत अजूनपर्यंत 35 वर्षापासून आमच्या बरोबर आहेत आणि रायगावचे कित्येक वर्षापासून अध्यक्ष देखील आहेत. हे प्रेम आहे रायगावावरती आणि सर्वांचे लाडके आहेत भगवान पाटील. तुमचा गाव रायगाव सांगते मी. आणि बाळयोगी सदानंद महाराज जन्मस्थान रायगाव, तिथूनच सुरुवात झाली होती. पावनभूमी आहे रायगाव. सुरेखा चेंडू फटका बघायचा, लँडिंग होतोय, अगदी सेफ फटका येतोय. चेंडू थोडा मिसफील्ड, चेंडू इकडे तिकडे नाचतोय. मिळतील्या 2 धावा. देवेन सुरेखा चेंडू बघायचा, चेंडू थोडा साईडने जातोय, आपली सुद्धा गोलंदाज जागा सोडतोय. यस बघायचा, इथे 1 धाव लगेच कॉल करतोय आणि ते बघायचं लागेल आणि साईनं ते परतावं लागेल काय. इथे अजून कॉल होत नाहीये, मात्र बाद करू नका असं ते ओरडत आहेत, मात्र बाद करत नाही आहेत. 1 शॉट आहे. धाव संख्या 13. दोन चेंडू बाकी आहेत. धाव संख्या 13. नितीन वर्सेस देवेन. रिव्हर्सचा फटका, मात्र फटक्यात यश नाही आहे, सफलता नाही आहे. हा चेंडू डॉट चेंडू जातोय. अंतिम चेंडू आहे शतकातील. ओव्हर नंबर 2 देवेन. लो फुलटा चेंडू बघायचा आहे, किती धावांचा फटका आहे. जेपी आहेत. आता मात्र परतावं लागेल साईनाथ यांना आणि भरपूर थकलेले आहेत साईनाथ आणि धावच्या रूपाने साईनाथ बाद झालेले आहेत. आणखीन एक गडी बाद होतोय बालकुम संघाचा. 56 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या झालेली ती 14. कोण दिला होता, काय फटकेबाजी केली होती. मात्र लेफ्टला देखील हवा देखील आहे, मात्र हवेचा फायदा किती घेईल येणाऱ्या चेंडूवरती आक्रमक फलंदाजी करावी लागेल. 56 धाव तुम्हाला करायचे आहेत. अप्रतिम चेंडू, सरळ चेंडू निघून जातो स्टंटच्या वरून. डॉट चेंडू येतोय. प्रशांत हा गोलंदाज आहे. धाव संख्या बघा 14 आणि तुम्हाला परत शतकामध्ये धाव संख्या 14 पाहिजे आणि 2 शतका संपल्यानंतर 14 धाव संख्या दिसतात. कमी इथे संघ कमी पडतोय. जो संघ आहे बालकुम. सुरेख फटका चेंडू येतोय कव्हर सीझन मध्ये.
चेंडू आडला जातो, एकच धाव समाधान. संथ गतीने खेळ सुरू आहे. चौकार षटकार मारावे लागतील, हवा देखील आहे. मात्र चौकार षटकार थांबलेले आहेत, अजून चौकार षटकार आलेले नाही. फक्त 3 धावा धावून काढल्या तेवढ्याच. एक एक 2-2 धावा सुरू आहेत. धाव संख्या 15. जे जाळं लावलेलं आहे उमेदमान संघाने, त्या जाळ्यामध्ये बराबर मच्छी अडकलेली आहे. ते जाळं आहे फिल्डिंगचं, ते जाळं आहे गोलंदाजीचं. सुरेख चेंडू, स्लो चेंडू हाताळला होता आणि चेंडू चांगली फिल्डिंग आणि चांगली फेकी जेपी यांची. नऊ चेंडू आणि 40 धावांची गरज. 40 धावा, 9 चेंडू, 9 चेंडू 40 धावा. कोण जिंकतोय? एके बाजूला उमेदमान, एके बाजूला बालकुम. कोण संघ जिंकतोय? आणि सर्व मान्यवर देखील सुस्वागतम, सुस्वागतम आणि स्वागत आहे, स्वागत आहे. आणि नक्कीच पाहुणे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सुरेख चेंडू, सुरेख फटका बघायचा आहे. चांगली फिल्डिंग, यस, चांगली फेकी होते इथे. आणि फक्त एक धाव समाधान. बघा, चांगली फिल्डिंग सजवलेली आहे. कुठल्या बाजूला फिल्डिंग, कुठल्या बाजूला गोलंदाजी केली पाहिजे हे प्लॅनिंगने उतरलेले आहेत उमेदमान संघाचे गोलंदाज. रिवर्सचा प्रयत्न, मात्र अपील करतोय. फक्त एक धाव आणि लेग बायच्या इशाऱ्याने एक धाव आलेली आहे. संत गतीने खेळ सुरू आहे. चौकार षटकार मारायला लागतील. अंतिम चेंडू शिल्लक आहे शतकातील. ओव्हर नंबर 3. जयप्रकाश 8 धावा, देवेन 6 धावा आणि प्रशांत आतापर्यंत कमीत कमी धावा देऊन 5 चेंडू टाकलेले आहेत. एक चेंडू बाकी आहे शतकातील. सुरेख चेंडू, चेंडू खाली राहतोय आणि हा चेंडू देखील डॉट चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी मिस्टर प्रशांत यांची. किती धावा दिल्या? फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या आहेत. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी. जयप्रकाश 8 धावा, देवेन 6 धावा आणि फक्त 3च धावा दिले प्रशांतनी. मी 4 बोललो मगाशी. एक लेग बायची धावा आहे. अप्रतिम गोलंदाजी. आता शेवटचे 6 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 38 धावांची गरज. 6 चेंडू 6 षटकार जरी मारले तरी 2 धावांनी संघ मागे पडेल. बघा, क्रिकेट मध्ये भरपूर रेकॉर्ड्स आहेत. 6 चेंडू 6 धावा देखील झालेल्या नाही आहेत आणि 6 चेंडू 36 धावा देखील झालेल्या आहेत. जबरदस्त चेंडू, जबरदस्त अप्रतिम टप्पा होता. लेग ब्रेक चेंडू थोडा पडल्यानंतर थोडा आतमध्ये घुसला. मुकेश पाटील. मुकेश पाटील जबरदस्त सुरुवात केलेली आहे. एक्सरच्या नगरीमधून त्यांनी फलंदाजी, तुफानी फलंदाजी केलेली आहे, ती कायम ठेवलेली आहे. चेंडू ऑन साईडला येतोय आणि या फटक्याला आता भरपूर उशीर होतोय. संत गतीने खेळ सुरू आहे. भरपूर आणि भरपूर मागे पडतो संघ, बालकुम संघ. आपण बघत आहात बक्षीस पारी ज्या संघ जिंकेल त्याच्यामध्ये हा संघ रिकामा आता जाणार नाही आहेत. नक्कीच मुर्दा संघाने तयार राहायचं आहे. जय धारावी मुर्दा संघाने तयार राहायचं. वामक करून घ्यायचं लाला माची. प्रशांत भोईर व्यायाम कर, जरा व्यायाम कर. सुरेख फटका, मात्र फटक्याला भरपूर उशीर झालेला. फटका आतमध्ये लँडिंग करतोय आणि एका चेंडूला उचलला. तिघे धावले आहेत बघा. मिळतील फक्त आणि फक्त एक धाव. संघ भरपूर मागे पडतोय. फक्त आणि फक्त 20 धावा झालेले आहेत. मुकेश पाटील 3 चेंडू बाकी आहेत.
ब्लाइंड स्ट्रोक खेळले मात्र लेगबेस चेंडूने बॅटचा संपर्क ते होत नाहीये. चेंडू निघून जातोय. चेंडू डॉट येतोय आणि नक्कीच या डॉट चेंडूवरती फक्त आणि फक्त 20 धावा आलेल्या आहेत. गडी बाद झालेल्या आहेत 2. साईनाथ आणि संतोष भोईर. रिव्हर्सचा प्रयत्न होता. आणि बघा चौकार गेलेला आहे आणि तो पण बाईचा. हा चौकार आलेला मात्र भरपूर उशिराने चौकार आलेला आहे. आणखीन एक चौकार जातोय. धाव संख्या 28 वरती परतावा लागेल. बालकुम संघाला 28 धावा फक्त करून दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी उमेदवार संघात झालेली आहे. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन उमेदवार संघ. आणि तितकंच कौतुक बालकुम संघ देखील केलं पाहिजे. आणि नक्कीच या सामन्याचा हिरो ठरतोय मिस्टर सचिन पाटील. 39 धावा 15 चेंडू 39 धावा त्यांनी बनवले आपल्या संघासाठी आणि तोच हिरो ठरतो.